नमस्कार. वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थंडीचा सीझन चालू आहे आणि आवळेही आपल्या बाजारात भरपूर अशा प्रमाणात भेटत आहेत. त्यामुळे म्हटलं ह्याची अजून एक रेसिपी दाखवूया. ती म्हणजे आवळ्याचा आपण मोरावळा बनवणार आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. आणि आत्ता जर तुम्ही समजा आत्ता खात नसाल तर तुम्ही आपण सीझन आहे त्याच्यामुळे स्वस्तही भेटतात आणि छानही भेटतात, भरपूर प्रमाणात भेटतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आत्ता बनवून ठेवलात ती वर्षभर टिकणाऱ्या रेसिपी आहेत या. त्यामुळे बनवून ठेवलात की आपल्याला वर्षभर कधीही खाता येतील अशा आपण रेसिपी करणार आहोत. त्यासाठी मी आता 1 किलो आवळे आणले होते. त्यातले निम्मे आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर मोठी जी किसणी असते ना त्याच्याने किसून घेतलेले आहेत. त्याचा जो चव निघाला तो हा ताटामध्ये दाखवते तुम्हाला. तो आता एका पॅनमध्ये ज्या भांड्यात आपण बनवू ना त्याच्यामध्ये घ्यायचा आहे ओतून. मी आता हा सगळा चव ओतून घेते. मस्त चमच्याच्या साहाय्याने सगळाच काढून घेते. त्याच्यानंतर हा आपण मोरावळा बनवणार आहोत तो गुळापासून. तुम्ही साखरेपासूनही बनवू शकता, पण थोडंसं हेल्दी असं साखरेचा वापर जास्त न करता, म्हणून मी इथे फक्त गुळाचा वापर करणार आहे. त्यासाठी पहिले काय केलेलं आहे, मस्त पॅनमध्ये आपण ज्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे ना आवळ्याचा किस, तो आपण छान पहिले लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं छान परतवायचं आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे 6 ते 7 लवंगाचे तुकडे, जे अख्खे लवंग असतात ना ते टाकलेले आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी तो मिक्स करते, म्हणजे परतवते आपल्याला. तोपर्यंत साईडला मी गूळही किसून घेतलेला आहे. किसून म्हणजे बारीक चिरून घेतलेला आहे. जेवढा आपण आवळा घेणार ना तेवढाच आपण गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे, कारण का आवळा थोडासा तुरट असतो. मग त्याच्याबरोबर त्याचं जे गुळाचं पाणी जे तयार होतं ना त्याच्याने थोडा मिठास येते, गोडवा येतो त्याच्यामुळे. आणि हा मोरावळा जो असतो तो गोडच असतो. त्याच्यामुळे आपण इथे जेवढा गूळ म्हणजे आवळ्याचा किस घेतलेला आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे. तुम्ही वजनाने घ्या किंवा कोणत्याही वाटीच्या मापाने घ्या. जेवढा आवळा असेल तेवढंच आपण गूळ घ्यायचा आहे. आता गूळ टाकून झाल्यानंतर मिक्स करायचा. जसा जसा तो वितळेल तसं तसं त्याचं पाणी पाणी होईल थोडंसं. नंतर त्याला पुन्हा आपण आटवायचं आहे. आता इथे मी व्यवस्थित मिक्स करते. आता इथे आपण हाय फ्लेमवर थोडंसं केलात तरीही चालेल, फक्त गूळ वितळेपर्यंत. त्याच्यानंतर आपण लो टू मिडियमच याच्यावर करायचं आहे, कारण का तो आवळाही थोडासा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. त्यासाठी इथे बघा जसं वितळते ना पाणी सुटायला लागलेलं आहे. पुन्हा इथे ढवळते. पुन्हा थोडंसं आपण शिजू द्यायचं याला. असं ढवळत ढवळत राहायचं जेणेकरून तो खाली लागणारही नाही. अशा पद्धतीने इथे बघा मस्त असं आपला गूळ पूर्णपणे वितळून गेलेला आहे. आणि पाणी बघा सुटलेलंच आहे, अजून थोडंसं आहे पाणी. ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी. आता याच्यामध्येच आपण टाकणार आहोत वेलची पूड. छोटा 1 ते 1.5 चमचा आपण वेलची पूड टाकू शकतो इथे. त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो वेलची पूडचा, त्याच्यामुळे मी इथे टाकलेली आहे वेलची पूड. आणि त्याच्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे. वेलची पूड एकदम पहिलेच टाकायची नाही, कारण का त्याचा फ्लेवर मग उडत जातो तो. पण जेवढं शेवटी याल ना आणि तेवढं टाकाल ना तेव्हा त्याची मजा, त्याचा वास, त्याचा सुगंध जो असतो ना तो त्याच्यामध्ये दरवळत राहतो शेवटपर्यंत. मग त्यासाठी जसं पाणी आटत येईल ना त्याच्यानंतर आपण वेलची पूड टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं पूर्ण शिजवून घेतलेलं आहे. आता इथे थोडंसं मीठ टाकते आहे. याच्यामध्ये मिठाचा खडा तर पाहिजेच, त्याच्याशिवाय चव अजून जास्त अशी इन्हॅन्स होत नाही. जेव्हा मिठा आपण टाकतो ना तेव्हाच त्याची चव खूप वाढते. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, अगदी अर्धा चमचा एवढं. आणि ते बघा तयार झालेलं आहे. थोडंसं तुम्हाला पाणी वाटतंय खाली, पण ते पाणी थोडं नंतर सुकल्यानंतर आपण मस्त असं चव तयार होतं, याचा मोरावळा तयार होतो. आणि हा आता मी रात्री बनवून ठेवलेला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला दाखवलं, मी तसंच ठेवलं थंड व्हायला. आणि दुसऱ्या दिवशी बघा किती मस्त असं सुकलेलं आहे. आणि इथे मी आता काचेच्या भरणीमध्ये भरून घेते. मस्त स्वच्छ काचेची भरणी धुवून पुसून घ्यायची, कारण का कोणतीही गोड वस्तू, जर आपल्याला गोड वस्तू असो किंवा लोणचं वगैरे जे असो ना ते आपल्याला वर्षभर जर टिकवायचं असेल तर ते कोणत्याही मस्त काचेच्या भरणीमध्येच टिकवलं जातं. बाकी कोणत्या प्लॅस्टिकच्या वगैरे भरणीमध्ये टिकत नाही जास्त वेळ. आता इथे मी सगळा हा मोरावळा तयार झालेला आहे, तो काचेच्या भरणीमध्ये मी स्टोअर करते. मग तुम्ही कधीही कशाही बरोबर एन्जॉय करू शकता. असंच तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता, खूप सुंदर लागतो खायला. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि हा याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. आणि मोठ्या किसणीने किसल्यामुळे ना त्याचे लच्छे ते असतात ना ते दिसून येतात, मस्त असा किस त्याचा. आणि
तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.